लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 3 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण बघतोय की ही रम्या मुद्दाम पार्थच्या जखमेवर मीठ चोळत म्हणते, अरे पार्थ, ही न तांदळाचं ताट आहे बरं का, म्हणजे यामध्ये तुला तुझ्या बायकोचं नाव कोरायचंय. आता या पार्थला राग येतोय रम्याचा. तो रम्याकडे राग बघतोय. सगळेजण पार्थकडेच बघतात. आज जरा खेळखंडोबाच केलाय त्यांनी यांचा. तर पुढे बघत राहा काय घडलंय. आता पार्थ ते तांदळाचं ताट हातात घेतो आणि त्या तांदळाच्या ताटावरती नंदिनी असं नाव कोरतो. कारण त्याला प्रत्येक वेळेला नंदिनी त्याच्या म्हणजे स्वप्नात व्हिज्युअलाइज होत असते. त्याने लाईफ पार्टनर म्हणून नंदिनीचाच विचार केला होता. तर आता तो त्या ताटावरती नंदिनी असं नाव कोरतो आणि आता सगळेच जण बघायला लागतात. सुरुवातीला ना त्यांनी म्हणजे ते नाव कोरत असतो ना तो, तेव्हा त्याला सारख्या नंदिनीच्या आठवणी येत आहेत असं दाखवलंय. बराच भाग आज असा पास्टमध्येच दाखवलाय त्यांनी. आता नंदिनी हे सगळं म्हणजे तिलाही वाईट वाटत असतं की हे सगळं काय तमाशा चाललाय. तर यांची अवस्था खूपच छान दाखवली आहे त्यांनी आज. म्हणजे खूप सुंदर असं काम वठवलंय सगळ्या कलाकारांनी. आता तो नंदिनी नाव लिहितो तेव्हा रम्या जोरात ओरडते, अरे पार्थ, हे काय लिहिलंस तू? वसुआत्या म्हणतात, अरे तुझं लग्न नंदिनीशी नाही झालंय, काव्याशी झालंय बाबा. आणि मग सगळेजण भानावर येतात. तर हे पार्थचं स्वप्न असतं असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे त्याने स्वप्नामध्ये नंदिनी असं नाव लिहिलंय त्या तांदळावर आणि आता सगळेजण भानावर येतात. आधी तर सगळेजण बघतात, सगळेजण विचार करतात हे काय आहे. पण आता मात्र पार्थ चिडतो. वसुआत्या म्हणत असतात, अरे पार्थ, लिही ना तांदळावरती नाव, अरे लिही असं म्हणून त्या ते ताट आता पार्थच्या हातात द्यायला लागतात. तेव्हा पार्थ खूप चिडतो. पार्थच्या आईवडिलांना पण प्रचंड राग येत असतो वसुआत्याचा आणि या मंजू आत्याचा. आता रम्या म्हणते, लिही रे पार्थ, नाव लिही. आता पार्थला कळतंय बरं का की हे सगळे मुद्दाम करतायत, पण त्यांच्यावर परिस्थिती अशी आली आहे बिचाऱ्यांवर की त्यांना काही बोलता येत नाहीये कोणाला. कारण ते स्वतः टेन्शनमध्ये आहेत ना खूप, की त्यांच्या आयुष्याचा सगळाच खेळखंडोबा झालाय. तर आता या वसुआत्या म्हणतात, काय झालं पार्थ, अरे लिही ना नाव. आता पार्थ म्हणतो, बस झाला आता, काय लावलाय हा तमाशा, असं म्हणून तो राग उठून उभं राहतो आणि तिथून आता निघून जातो. आता रम्या मुद्दाम त्या काव्याला म्हणते, अगं काव्या, तू तरी लिही बाई नाव. पण आता काव्या पण चिडते खूप आणि म्हणते, बस करा आता. पार्थ जेव्हा निघून जातो तेव्हा नंदिनी त्याच्याकडे अशी बघते, बिचारी खूप रडत असते. पण आता ही वसुआत्या म्हणते की अगो बाई काव्या, बघ तुझा नवरा कसा निघून गेलाय, चिडून निघून गेलाय बाई तुझा नवरा, जा जा बघ जरा तुझ्या नवऱ्याकडे. आता काव्या पण सडेतोडपणे उत्तर देत म्हणते, पुरे झाला तुमचा हा तमाशा, असं म्हणून काव्या पण तिथून निघून जाते आता राग. लगेच वसुआत्या म्हणतात, अरे बापरे, ही सुद्धा निघून गेली. लगेच वसुआत्या जीवाकडे वळतात आणि म्हणतात, अरे बाबा जीवा, अरे तू तरी लिही बाबा या तांदळावरती नाव तुझ्या बायकोचं. आता जीवा पण राग वसुआत्याकडे बघतो आणि जीवा पण तिथून निघून जातो. सगळेजण यांच्याकडेच बघतात, काय तमाशा लावलाय हा सगळा. आता तिथे राहिली आहे बिचारी एकटीच नंदिनी. आता नंदिनीला पण खूप टेन्शन आलंय. खरं तर जी जबाबदार व्यक्ती असते ना प्रेक्षकांनो, तिला जास्ती वाईट वाटत असतं. आता या नंदिनीला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. आरुषीला तिचे बाबा म्हणत असतात, हे बघ आरुषी, जे झालंय ना ते चांगलं झालंय असा विचार कर, उगाचच वाईट नको शोधू बेटा त्याच्यामध्ये. आपण आपल्या दोन्हीही मुलींना चांगल्या घरात दिलंय आणि नंदिनी आहे ना काव्याच्या पाठीमागे. विक्रम आणि मानिनी हे दोघं पण खूप चांगले आहेत बेटा, ते समजून घेतील तुझ्या दोन्ही बहिणींना. पण आरुषीला काही हे पटेना. आरुषी खूप चिडलेली असते. आरुषी आता तिथून निघून जाते. मग आता ते त्यांच्या बायकोला म्हणतात, म्हणजे काव्याच्या आणि नंदिनीच्या आईला, हे बघ शारदा, तू काळजी करू नकोस, सगळं काही हळूहळू ठीक होईल ग. आता त्या शारदाताई म्हणतात, माझं तर डोकंच काम करत नाहीये अहो, काय करावं काय नाही. आपण म्हणतोय सगळं सांभाळून घेतील पोरी, सगळं निभावून घेतील, पण जर सगळं तसं नाही झालं तिकडे तर शेवटी आपण त्यांच्यावर हे लग्न लादलंय हेच खरं आहे. आता ते त्यांचे मिस्टर म्हणतात, शारदा जाऊ दे ग, तेच नको बोलूस, आपण प्रार्थना करूया की हे लग्न आपल्या दोन्ही मुलींना लवकरात लवकर सुखावेल, आपल्या दोन्हीही मुली संसारात छान रमतील. मी जबाबदारी टाळतोय असं नको समजू शारदा, पण आता काय करणार, जे आहे ते तितक्या लवकर त्या पोरींनी आपल्या स्वीकारलं ना ते त्यांच्यासाठी चांगलं होईल ग. एक आई वडिलांची एक द्विधा मनस्थिती त्यांनी इथे दाखवली आहे. पण आता ना ही मंजू आत्या तर डोक्यावरच पडलेली दिसते, कशी बोलते बघा. आता ती त्या मानिनी ताईंना म्हणते, अहो वहिनी ऐका ना माझं, बापरे मला ना वसुताईचा जरा रागच येतोय हो, कशा करतायत बघा ना वसुताई, मुद्दाम करते ती.
तुला तर माहितीच आहे कसं आणि कुठल्या परिस्थितीत लग्न झालंय आपल्या पोरांचं. उगाचच त्या पोरांना आल्या आल्या रीतीभातीवरनं सतत सतत ओरडणं बरं दिसतं का? अहो पोरं एवढं काही सोसून आलेत, त्यांना निदान श्वास तरी घेऊ द्याव ना. काय बाई वसुताई पण कोणाचं ऐकत नाही बाई. पण अहो वहिनी, ती काव्या ती जरा विचित्रच दिसते बरं का. तिखट मिरची आहे बरं, ती तिखट मिरची. ठसका लागेल बरं का आपल्याला तिच्यामुळे. आता लगेच मानिनी ताई म्हणतात, हे बघा ताई तसं काही होणार नाहीये. एक काम करता का, तुम्ही बोलता का काव्याशी? शांतपणे बोला हं. तिला सांगा की तिची आणि नंदिनीची सोय श्रेया आणि पिहूच्या खोलीत केली आहे. मग लगेच ही मंजिरी म्हणते, अगं बाई मग श्रेया आणि नंदिनी त्या कुठे राहणार? मग लगेच या मानिनी ताई म्हणतात, अहो तुमच्या खोलीत राहतील ना आजच्या दिवस. मग आता त्या मंजू आत्या म्हणतात, अगं पण मानिनी खरंच किती दिवस ग? आता त्या मानिनी ताई म्हणतात, अहो खरंच आजच्या दिवसच म्हणते वंस, आजच्याच दिवस हो. आणि तसंही सत्यनारायणाची पूजा झाल्यावर नवरा नवरीला एका खोलीत नाही राहता येत, तुम्हाला माहिती आहे ना. आता मंजू आत्या म्हणतात, हो ना बाई तेच तर. आता अशा परिस्थितीत सत्यनारायणाची पूजा कशी होणार हाच प्रश्न पडला होता मला. ना तयारी आहे ना मुहूर्त आहे. मानिनी ताई म्हणतात, होईल होईल सगळं नीट होईल, तुम्ही काळजी नका करू त्या गोष्टीची, तुम्ही फक्त काव्याशी बोला हं शांतपणे. आता असं म्हणून मानिनी ताई निघून जातात. आता ती मंजू आत्या मुद्दाम काव्याला उलटपालट बोलते बरं का, जेणेकरून काव्या आणखीन भडकेल. कारण मंजू आत्याला माहिती झालंय काव्याचा स्वभाव अगदी फटकाळ आहे. तर आता बघा या मानिनी ताई त्यांना असं सांगून निघून जातात. आता या मंजू आत्या विचार करतात की काव्याला अजून जरा भडकावं. काव्या बिचारी एकटीच कुठेतरी जाऊन अशी रडत बसलेली असते. आणि आता बघा हं, या मंजू आत्या तिकडे जातात आणि काव्याशी विनाकारण डोकं लावतात. काव्या बिचारी एकटीच रडतीये आणि आता तिच्या डोक्याची मुंडावळ तिने काढून फेकली आहे. मग मंजू आत्या तिथे जातात आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतात. काव्या खूप चिडचिड करत असते. जे काही झालंय ते ती एक्सेप्टच करत नाही. आणि आता एवढं सगळं झाल्यावर पुढे काय बोलते बघा हं. आता ती मंजू आत्या तिथे जाते आणि काव्याच्या खांद्यावर हात ठेवते. काव्या आधी तर तिला पाहिल्या संतापते. लगेच ती मंजू आत्या म्हणते, काय गो काव्या खाली काय बसलीयस? अगं नव्या नवरीने असं तोंड पाडलेलं बरं दिसत नाही बाई. बिच्चारी ग तू, काय अवस्था झाली ग तुझी. खरंच ग बेटा मी समजू शकते. आता असं बोलल्यानंतर काव्या संतापते त्यांच्यावर आणि म्हणते, काय समजू शकता, तुमचं लग्न असं बळजबरी लावून दिलंय का कोणी? मग लगेच ही मंजू आत्या म्हणते, नाही गो बाई नाही. अगो पण माझं का लग्न असं जबरदस्तीने होईल तुमच्यासारखं? आमच्या दोघांचं तर मस्त लव्ह मॅरेज होतं बरं का. काव्याच्या जखमेवर मीठ चोळते ही आणि पुन्हा म्हणते कशी, अगं मी काय म्हणते काव्या, तू ना आता हे लग्न एक्सेप्ट करून टाक, सगळं सोपं होईल ना तुझ्यासाठी. मग काव्या उठून उभी राहते आणि म्हणते, तुम्हाला विचारलंय का कोणी? तुमचं सजेशन कशाला येऊन बडबड करताय? या घरामध्ये सगळ्यांना एकमेकांच्या आयुष्यामध्ये डोकायची सवय आहे का? एक्सेप्ट कर. मी नाही मानत हे लग्न. मला उगाचच भुणभुण करू नका की हे लग्न एक्सेप्ट कर म्हणून. आता मंजू आत्या म्हणतात, अगो बाई म्हणजे तू हे लग्न कधी स्वीकारणार नाहीये का? अरे बाप रे, आमच्या पार्थचं आता कसं होणार? अगं काव्या आपल्या बायकांचं ना आयुष्य असंच असतं ग. आता काव्या चिडते आणि म्हणते, बस करा अहो किती जखमेवर मीठ. ओ बस करा ना, जा ना, कशाला येताय तिथे बडबड करायला आणि माझ्या जखमेवर मीठ चोळायला येऊ नका, निघा इथून. आता त्या मंजू आत्या म्हणतात, ए बाई मला काही तुझ्याशी बोलायची हौस नाहीये. माझ्या वहिनीने सांगितलं म्हणून मी तुझ्याशी बोलायला इथे आले होते, तुझी आणि नंदिनीची. आता पुढे काही बोलणार या मंजू आत्या तेवढ्यात ही काव्या म्हणते, गप्पा बसा आणि तिथून निघून जाते. काव्या एक तर बोलायच्या मनस्थितीत नाहीये आणि या मंजू आत्या अजून येऊन तिला बोलतात. आता इकडे नंदिनीची अवस्था बिचारीची तशीच आहे, अतिशय वाईट. पण नंदिनी खूप समजूतदार दाखवली आहे त्यांनी. त्यामुळे बघा आता बिचारी नंदिनी झालेला सगळा प्रसंग आठवते आणि तिच्या अंगावरती खूप शहारे आलेले असतात. ती खूप रडत असते. आणि आता तिथे रम्या येते बरं का. आणि आता बघा नंदिनीशी कशी बोलते. नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी अगं मला वाटलं जीवाच्या रूममध्ये असशील तू. असं बोलल्यानंतर रम्याने ती आश्चर्याने बघते नंदिनी रम्याकडे. मग आता रम्या म्हणते, अरे हो माझ्या लक्षात नाही आलं, पूजा झाल्याशिवाय तुला जाता येणार नाही ना तिकडे जीवाच्या खोलीत. आता नंदिनी तिला काही रिस्पॉन्स देत नाही बरं का, ती बाजूला जाते. तेव्हा रम्या पुन्हा तिच्या मागे जाऊन म्हणते, अगं शेवटी तू लग्न करून देशमुखांच्या घरी आलीसच ना. पण काय ग,
हे पण जे असतात ना नंदिनी, ते खूप वाईट असतात. आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकतात ग. आपण खूप म्हणतो, आपण असं करू तसं करू, मी हे ठरवलंय, मी ते ठरवलंय, मला या माणसाबरोबर माझं आयुष्य घालवायचंय. पण आपल्या आयुष्यात असं काही होत नाही ग, आणि आपल्या हातातही असं काही नसतं. बघ बघ तुझ्या हातावर, अगं या मेहंदीवरती पार्थचं नाव विस्कटलेलं होतं. तुझ्या मैत्रिणीने येऊन ते दुरुस्त केलं होतं, पण बघ ना कुठे काय झालं. अगं मी देवाकडे मागेल ग, हे बिघडलेलं लग्न सुद्धा आपल्याला नीट करता आलं असतं तर. पण बघ ना ग, तुझ्या नावापुढे आता जीवाचं नाव लागलंय. आता हातावर तर पार्थचं नाव आहे. आता काय ग होणार नंदिनी. मुद्दाम ही रम्या त्यांच्या जखमेवर मीठ चोळतीये. नंदिनी आता रडायला लागते. मग लगेच रम्या म्हणते, अगं नंदिनी तुला खूप त्रास होत असेल ना ग. सॉरी ग नंदिनी, पण काय ना, मला सुद्धा तुमच्या त्या सावित्रीबाईंचं जे भविष्य होतं ना, ते पटायला लागलंय ग. बघ ना तुझी सोयरी कितीच झाली, पण लग्न मात्र पार्थशी नाही झालं ग तुझं, जीवाशी झालं. पार्थ नशिबातच नव्हता ग तुझ्या. आता असं म्हटल्यावरती तिला पुन्हा जीवाचं आणि तिचं लग्न आठवतंय नंदिनीला. आता मात्र रम्या म्हणते, अगं मला खूप वाईट वाटतंय ग तुझ्याबद्दल नंदिनी. अगं आई मला म्हणाली की तुम्ही लग्न मंडपात पाऊल ठेवलं आणि पार्थने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणे. आता या नंदिनीला मुद्दाम ती झालेल्या घटना आठवून देते रम्या, जेणेकरून नंदिनीला खूप त्रास होईल. कारण रम्याने खूप त्रास सहन केलाय ना त्या पार्थमुळे, म्हणून आता ती बदला काढतीये. आता तेवढ्यात तिकडनं वसुआत्या आवाज देतात. मग रम्या म्हणते, आले हां आई, असं म्हणून निघून जाते आता नंदिनीकडनं. आता बघा हां प्रेक्षकांनो, नंदिनी बिचारी खूप खूप रडतीये. तिला काही सुचेनसं झालंय. तिला सारखा पार्थ आठवतोय की लग्नानंतर होईलच प्रेम, असं तो तिला म्हणाला होता ना कधी केव्हा. आणि या मालिकेचं ना प्रेक्षकांनो, जे टायटल सॉन्ग आहे ना, ते सॅड व्हर्जनमध्ये ऐकवतात ना, ते खूप सुंदर वाटतं हं कानांना ऐकायला. आता तेच गाणं त्यांनी इथे ऐकवलंय. नंदिनीला आता काव्य आणि पार्थचं लग्न झालंय हे सगळं एक्सेप्ट करणं कठीण झालंय. आता तिला आरशामध्ये पार्थचा भास होतो. पार्थ जसं काही तिला खुणावतोय की नंदिनी रडू नका. आणि आता नंदिनीला आश्चर्य वाटतं, पण जरा वेळाने ती भानावर येते आणि खूप रडायला लागते बिचारी नंदिनी. आणि काव्या इकडे या नंदिनीच्या आई वडिलांना काही एक घास धकेना. आता ते जेवणाच्या ताटावर बसलेत खरी, पण त्यांना बिचाऱ्यांना काही जेवण जाईना. आता त्या काव्याचे बाबा म्हणतात की अगं शारदा जेव ना, काय झालंय, जेवत का नाहीयेस. मग आता त्या शारदा म्हणतात, म्हणजे त्या नंदिनी आणि काव्याच्या आई, अहो माझं चित्त ठिकाणावरच नाहीये हो. सारखा मनात विचार येतोय, माझी नंदिनी काव्या जेवल्या तरी असतील का हो. नाही म्हणजे आपली नंदिनी समजदार आहे. मग आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, अगं आपल्या पोरी बहुतेक नसतीलच जेवल्या ग. आपली काव्यानं खूप रुसलेली असेल, मला माहिती आहे. आपली नंदिनी तिला प्रेमाने समजवेल, 2 घास खाऊ घालेल. आणि नंदिनीवर माझा पूर्ण विश्वास आहे ग शारदा. आरुषीला पण खूप नाराज झालेली आहे बिचारी आरुषी. पण आता या शारदाताई म्हणतात, राहून राहून ना मला काव्याची काळजी वाटते हो. माझी नंदिनी किती समजूतदार आहे, पण काव्याचं तसं नाही आहे हो. अहो ती मनामध्ये काहीच ठेवत नाही, बोलून सरळ मोकळी होऊन जाते. पण त्यामुळे कधीतरी गैरसमज होऊ शकतात. म्हणजे तिथे त्या मंजू वहिनी आणि वसुआत्या आहेत हो. आपण इथे समजून घेतो, पण त्या दोघींचं काय. अहो मला काळजी वाटते हो, काही वेडवाकडं होणार नाही ना तिथे. सगळेजण तिथे आपल्या पोरींना समजून घेतील ना. अरे देवा, बिचाऱ्या आईवडिलांना टेन्शन आलंय की आपल्या पोरींचं काय होईल आता तिकडे. पण आता बघा पार्थची सिच्युएशन काही वेगळी नाहीये. आता पार्थने त्याचा फेटा काढून ठेवलाय. तो बिचारा त्याचा शांत बसलेला असतो बरं का. पण ही रम्या गेली उगाचच त्याच्या नाकात बोटं घालायला. आता तिथे जाते आणि म्हणते, पार्थ मला तुझी परिस्थिती कळते रे. ॲक्च्युली पार्थ मी तुझ्या रूममध्ये कधी नॉक करून आले नाही रे आतापर्यंत, पण आता यावं लागेल. अरे तुझं लग्न झालंय बाबा, तुझी बायको नंदिनी. आता नंदिनी म्हणल्यावरती पार्थ तिच्याकडे राग बघतो रम्याकडे. मग रम्या मुद्दाम म्हणते, अरे सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं, तुझं लग्न काव्याशी झालंय ना. आता पार्थ उठून उभं राहतो. त्याला खूप राग आलाय रम्याचा. रम्या कशी बोलते बघा आता पार्थशी. अरे पार्थ मी तुझी मनस्थिती खरंच समजू शकते. किती वाईट झालं रे तुझ्याबरोबर, काय ठरवलं होतं तू तुझ्या आयुष्यामध्ये आणि हे काय होऊन बसलं ना. खरंच रे खूप वाईट झालं. आता मुद्दाम मजा घेते बरं का रम्या आणि म्हणते कशी, अरे आई बाबा मामा मामी कोणाचाच विचार केला नाही रे तुझ्या त्या नंदिनीने. आणि तिने सगळ्यांना नाकारलं. एवढं हँडसम आणि सॉलिड मुलासोबत लग्न करायला
कोण नाही म्हणतं, ती मूर्ख नंदिनी, तिने जीवाशी लग्न केलं. आता मात्र पार्थ चिडतो आणि म्हणतो, नंदिनी, आता असंच बोलतो बरं का तो, म्हणजे तिचं नाव घेऊ नको असं त्याला म्हणायचं असतं कदाचित. आता तो एवढंच बोलतो आणि तिथून निघून जातो राग राग. अरे देवा, प्रेक्षकांनो, आता हाच तमाशा पुढे आपल्याला बघावं लागणार आहे की काय? पण नाही, असं होणार नाहीये. आता पुढे एक प्रोमो आलाय, यामध्ये त्यांनी असं दाखवलंय की मुद्दाम काव्याच्या पाया पडायला लावतात नंदिनीला, कारण नंदिनीपेक्षा काव्या मानाने मोठी आहे ना. तर आता मुद्दाम या बहिणीमध्ये वितुष्ट आणायचं असं त्या वसू आत्या आणि मंजू आत्या ठरवतात. पण तसं होत नाही. ॲक्च्युली नंदिनी ना खूप समजूतदार आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे नंदिनी या सगळ्या सिच्युएशनला खूप छान हँडल करणार आहे. पार्थ आता तिथून राग निघून जातो, पण रम्या मात्र मनामध्ये अगदी कपटी विचार करत म्हणते, आता माझाच होणार आहे. ही नंदिनी तुझ्या डोक्यातून जात नाहीये ना पार्थ, पण आता बघ, मी लवकरच तुझ्या बायकोची जागा घेणार आहे. ना आता नंदिनी, ना आता काव्या, मीच होणार आता रम्या पार्थ देशमुख. अजूनही हिला होप्स आहेत की ही पार्थची बायको होईल म्हणून, पण असो, हा भाग त्यांनी संपवलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की रम्या पुन्हा काव्याला चिथवून म्हणते, तू तर करवली म्हणून त्या लग्नात गेली, तुला तर करवलीची नवरी करून टाकलं ग या सगळ्यांनी. आता असं म्हणून रम्या मुद्दाम काव्याला भडकवते. पण आता या दोघी बहिणींचं बोलणं दाखवलंय त्यांनी. नंदिनी म्हणत असते काव्याला, अगं शेकडो ठिणग्या माझ्या अंगावर पडत होत्या काव्या, जेव्हा तुझं आणि पार्थचं लग्न मी बघितलं माझ्या डोळ्याने तेव्हा, आणि जेव्हा माझं लग्न जीवाशी झालं तेव्हा सुद्धा. मग आता काव्या म्हणते, हे लग्न कुणालाच नकोय ना ताई? अगं मग मंगळसूत्र काढून टाकूयात आपण. काढून टाक तू सुद्धा मंगळसूत्र. हे लग्न पण नको, हे मंगळसूत्र नको. अगं ताई, हे नातं पण नको, हे लग्न पण नको, मंगळसूत्रही नको, टाक काढून तू सुद्धा, असं म्हणते ही काव्या. तेव्हा नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. काय वाटतं प्रेक्षकांनो, ही नंदिनी मंगळसूत्र काढायला लावेल का काव्याला? बघूयात पुढे काय काय घडतंय. मालिका आता इंटरेस्टिंग वळणावर येईल असं दिसतंय, कारण रम्या या दोघींचं बोलणं ऐकते. बघूयात पुढे काय काय घडणार आहे. प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्यासाठी आणि माझ्या या रिव्ह्यू देण्याच्या पद्धतीसाठी एखादा लाईक नक्की करा हं. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.